नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जे विद्यार्थी MHT-CET 2024 साठी अपियर होणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. MHT-CET 2024 चा पेपर हा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. तर ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट देण्याआधी विद्यार्थ्यांना त्या टेस्टचं कॉम्प्युटर प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. तर त्यासाठी विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. तर ह्या मॉक टेस्ट फ्रीमध्ये आणि चांगल्या पद्धतीच्या तुम्हाला मॉक टेस्ट कुठे मिळतील किंवा त्या कशा शोधायच्या याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. MHT-CET 2024 साठी फ्री मॉक टेस्ट देण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधून किंवा लॅपटॉप मधून किंवा पीसी मधून तुम्हाला गुगलमध्ये MHT-CET फ्री मॉक टेस्ट असा कीवर्ड सर्च करायचा आहे. कीवर्ड सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एकदम टॉपला जी वेबसाईट दिसते ती वेबसाईट ओपन करायची आहे. ही वेबसाईट आहे MHT-CET पाठशाला.com. ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट ओपन करून घ्या. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला नीट, MHT-CET, JEE अशा पद्धतीने तुम्हाला तिन्ही परीक्षांसाठी मॉक टेस्ट उपलब्ध असतील. त्याचमध्ये तुम्हाला आता जर तुमचे अकाउंट नसेल तर साइन इन या पर्यायावरती अकाउंट काढून तुम्हाला साइन इन करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन ए न्यू मेंबरशिप ह्या पर्यायावरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर होम या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आता तुम्हाला MHT-CET हा पर्याय चूज करायचा आहे. MHT-CET हा पर्याय चूज केल्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर थोडंसं टेक फ्री MHT-CET ऑनलाईन मॉक टेस्ट नाव हा जो रेड ऑप्शन दिसतोय ह्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर पुढे तुम्हाला सब्जेक्ट वाईज तुम्हाला टेस्ट पाहायला मिळतील. म्हणजे मॅथ्सची टेस्ट, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि फायनली तुम्हाला फुल सिलेबसची टेस्ट आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सजेस्ट करेन की पहिल्यांदा तुम्ही सब्जेक्ट वाईज मॉक टेस्ट द्या. त्यानंतर तुम्ही सगळा अभ्यास झाल्यानंतर, प्रिपरेशन चांगलं झाल्यानंतर तुम्ही सिलेबस वरती टेस्ट द्या, म्हणजे फुल सिलेबस वरती. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी MHT-CET चे पास्ट पेपर्स पण पाहायला भेटतील. आता एक फॉर एक्झाम्पल साठी मी तुम्हाला या ठिकाणी मॅथ्सचं टेस्ट घेऊन दाखवतो. मॅथ्सचं टेस्ट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक त्यांनी मेसेज डिस्प्ले केलेला आहे की ॲज अ बेसिक युजर यू कॅन ऍक्सेस द टेस्ट विच इज मार्कड फ्री अँड आर अनलॉकड. म्हणजे ह्या ज्या अनलॉकड टेस्ट आहेत त्या तुम्हाला डेमोसाठी त्यांनी दिलेल्या आहेत. जर तुम्हाला लॉक केलेले टेस्ट ऍक्सेस करायचे असतील, टू ऍक्सेस द टेस्ट विच आर लॉकड द युजर इज रिक्वायर्ड टू क्रिएट अन अकाउंट अवर वेबसाईट. ह्या टेस्ट सगळ्या फ्री मध्येच आहेत, परंतु तुम्हाला ह्या खालच्या टॉपिकच्या टेस्ट अनलॉक करण्यासाठी तुम्हाला साइन इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि क्रिएट अकाउंट करायचं आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही ह्या ठिकाणी क्रिएट अकाउंट वरती क्लिक करून तुमचे अकाउंट क्रिएट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला ह्या टेस्ट ओपन होतील. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज M1 आणि M2 च्या टेस्ट अवेलेबल आहेत. उदाहरणार्थ आता तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ही टेस्ट द्यायची आहे, तर ह्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकूण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हच्या 5 टेस्ट अनलॉक आहेत. त्यानंतर 6वी लॉक आहे आणि 7वी एक अनलॉक आहे. आता ह्यातली एक सॅम्पलसाठी आपण एक टेस्ट घेऊयात. पहिल्या टेस्टवरती टेक टेस्ट या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आता या ठिकाणी प्रॅक्टिस मोड आहे हा, आणि हा टेस्ट मोड आहे. तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता. प्रॅक्टिससाठी तुम्ही स्टार्ट टेस्ट ह्या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर क्वेश्चन्स ओपन होतील. अशा पद्धतीने क्वेश्चन आहेत. सपोज आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय हे आन्सर आहे, तर तुम्हाला ह्या ठिकाणी डायरेक्ट दाखवेल की हे तुमचं रॉंग आहे का करेक्ट आहे ते. आणि जर करेक्ट नसेल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, या ठिकाणी आता नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर उदाहरणार्थ ह्याचं उत्तर हे असेल तर तुम्हाला करेक्ट म्हणून दाखवेल. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट करा. जर तुमची टेस्ट झालेली असेल फायनल तर तुम्ही सबमिट या पर्यायावरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा ग्राफ दाखवेल. तुम्ही क्वेश्चन्स किती अटेम्प्ट केले. टोटल क्वेश्चन 25 आहेत. त्यातले तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट केले नाही किती 23. त्यातले करेक्ट किती आले 1 आणि रॉंग किती आलं 1. अशा पद्धतीने तुम्हाला मार्क मिळाले 0. तर तुम्हाला या ठिकाणी 50 पैकी किती मार्क भेटलेले आहेत, आता 2 मार्क भेटलेले आहेत. तुमचे इनकरेक्ट आन्सर किती आहेत 0 मार्क. तर तुम्हाला अशा पद्धतीने तिथे ग्राफ डिस्प्ले केला जाईल.
या ठिकाणी तुमचा चार्ट पण असेल खाली, आणि त्यानंतर आता सोल्युशन बघायचं असेल तर तुम्ही सोल्युशन सुद्धा ह्याचं बघू शकता या ठिकाणी. तर अशा पद्धतीने ही टेस्ट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर रिझल्ट पण तुम्हाला पाहायला मिळतो. रिझल्ट वरती क्लिक केलं तर मगाशी जे तुम्हाला 50 पैकी 2 मार्क पडले होते त्या पद्धतीने दिसेल. आता त्यानंतर तुम्हाला ही टेस्ट संपल्यानंतर दुसरी टेस्ट घ्यायची असेल तर टेक अनदर टेस्ट या पर्यायावरती क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही टॉपिकची आणि कोणत्याही सब्जेक्टची टेस्ट देऊ शकता. पुन्हा एकदा तुम्ही MSTCET ह्या पर्यायावरती जावा. त्यानंतर तुम्हाला केमिस्ट्रीची द्यायची असेल तर केमिस्ट्रीवरती क्लिक करा. त्यानंतर बायोमॉलिक्युल्सवर क्लिक करा. टेक 1 टेस्ट घ्या आणि त्यानंतर फ्री टेस्ट चालू होईल तुमची. अशा पद्धतीने ही एक अत्यंत महत्वाची अशी एक तुम्हाला मी रिक्वायर नोटीस देतोय की तुम्ही मॉक टेस्टसाठी प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या जी सीईटी सेलची मेन एक्झाम जी असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही भीती वाटणार नाही. अशा पद्धतीने ही एक महत्वाची अशी बातमी होती. ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.